फळांचा राजा असलेल्या आंब्याचा सीझन पुढील 1 ते 1.5 महिना सुरू होणार आहे। यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी आज नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली। कोकणातील देवगड येथून केसर आंब्याची पेटी दाखल झाली असून याची विधिवत प्रमाणे पूजा देखील करण्यात आली। उन्हाळ्यात आंब्याचा सीझन सुरू होत असतो। मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातींचा आंबा विक्रीसाठी बाजारात दाखल होतो। त्यातच केसर आणि हापूस आंब्याला अधिक पसंती राहत असून भाव अधिक असला तरी देखील हा आंबा खरेदी केला जात असतो। सीझन सुरू होण्यास काही दिवस बाकी असले तरी यंदाच्या हंगामातील केसर आंब्याची ही पहिली पेटी एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली। यावर व्यापारी काय म्हणालेत पाहूयात। तू यंदा केशर ह्या जातीनं यंदा त्याचा मुहूर्त झालेला आहे। वाघोटन मधले एक शकील मुल्ला नावाचे प्रगतिशील शेतकरी आहेत देवगड तालुक्यातले, त्यांनी आज ही आंब्याची पेटी पाठवलेली आहे आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्यांच्याकडे जवळ अशा 10 ते 15 पेट्या आहेत। ते आता येत्या 8 दिवसामध्ये त्या सुद्धा पेट्या मार्केटमध्ये विक्रीला येतील। आणि यंदा जर हंगामाचा जर आपण विचार केला यंदा कोकणातल्या हंगामाचा, तर गेल्या वर्षी जवळजवळ 90 दिवस शेतकऱ्यांना हंगाम मिळाला होता, परंतु यंदा तो 60 दिवसाचा हंगाम मिळणार आहे। कारण यंदा पाऊस जवळजवळ नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत असल्यामुळे यंदा आंब्याचा हंगाम जो आहे तो उशिरा चालू होणार आहे। म्हणजे 15 ते 20 मार्च नंतरच खरा आंबा हंगाम हा सुरू होणार आहे। परंतु सुरुवातीला काही शेतकऱ्यांकडे कोणाकडे 10 पेट्या, कोणाकडे 15 पेट्या, कोणाकडे 20 पेट्या अशा ह्या ज्या पेट्या आहेत हे येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये मुंबई मार्केटला यायला सुरू होतील। परंतु खरा जो हंगाम आहे तो 15 ते 20 मार्च नंतरच यंदा खरा हंगाम चालू होणार आहे। किती रेट आहे सध्या 5 पेटी? आता आज एक 5 डझनाची जी केसरची पेटी आलेली आहे तिचा अंदाजे रेट 15 ते 16 हजार रुपयाने पेटी विक्रीला गिराईक भाव भरेल असा आमचा अंदाज आहे। आणि मग जो काय भाव नक्की होईल तो आम्ही शेतकऱ्यांना लगेच त्वरित कळवून टाकू।